नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, पेपर रीडिंग हा एक सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो आपल्या एम-पी-एस-सीच्या प्रिपरेशनमध्ये. आता बघा साधी सिंपल गोष्ट आहे, की जर तुम्हाला पेपर रीडिंग करायची एकदम प्रॉपर पद्धतीने आणि त्याचा फायदा तुम्हाला जर चालू घडामोडीसाठी करून घ्यायचा असेल, त्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले विषय सुद्धा जे 4 महत्त्वाचे कोर विषय आहेत, ते 4 कोर विषय तुमचे चांगले असणं गरजेचं आहे. जसं की राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, भूगोल हे जे 4 कोर विषय आहेत, हे तुमचे खूप चांगले असावे लागतात. तरच तुम्हाला ज्या काही चालू घडामोडी दररोजच्या घडत आहेत, तर दररोजच्याच घडणाऱ्या चालू घडामोडींचा एक मतितार्थ आपल्याला समजतो. जसं आता पक्षांतर झालं किंवा आता समान नागरी कायदा येतोय. तर मग तो सगळा भाग पॉलिटिकल आहे. तर पॉलिटिमध्ये त्याचा रोल काय? पॉलिटिमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत कुठे? हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजेच काय? तर जोपर्यंत तुमचे 4 विषय परफेक्ट होत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला चालू घडामोडीमध्ये मार्क येत नाहीत. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला असं वाटत असेल, की चालू घडामोडी हा विषय मला खूप सिस्टमॅटिकली समजून घ्यायचा आहे आणि मी त्याच्यासाठी वेगळे क्लासेस करेल किंवा मी त्याच्यासाठी खूप मोठा बुक्सचा अगदी 12-12 महिन्याची मी मासिकं वाचेल. पण जर तुमचा बेसिक कोर पार्ट जर चांगला नसेल, तर डेफिनिटली त्या ठिकाणी शक्य होत नाही ते. आता म्हणूनच एक महत्त्वाचा एक इनिशिएटिव्ह आम्ही कव्हर करायचं ठरवलं. मी आणि माझ्या टीमने असा डिसिजन घेतला, की आपण तसंही आपल्या किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती के-जी रेंजमध्ये 4 आपण विषय शिकवतोच. ओके. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भूगोल आपण हे सगळे शिकवतो इथे. आणि याच शिकवलेल्या विद्यार्थ्यांनाच किंवा हे शिकत असतानाच आपण जर विद्यार्थ्यांना चालू घडामोडीचा जो पार्ट एकदम छान पद्धतीने सांगायचा जर प्रयत्न आपण केला. बरं आता कसं करायचं? तर असं नाही करायचं, की बाबा एका-एका महिन्याच्या चालू घडामोडी घ्यायच्या किंवा एका-एका टॉपिकनुसार घ्यायचं तसं नाही. आपण काय करायचं, की आपण डेली घेऊ. आपण महिन्याचं पण घेऊ, पण आपण स्टार्ट करू दिवसापासून. खूप मोठ्या गोष्टी जर मी सांगत बसलो, की नाही आपण वार्षिकी घेऊ, ना असं घेऊ, तसं घेऊ, तर अर्थ नाही राहणार तिथे. तर आपण काय करू, पहिल्या दिवसापासून स्टार्ट करू. आता बऱ्याचदा तुम्हाला लक्षात आलंच असेल, की 24-25 तारखेला एम-पी-एस-सीनं खूप मोठं वादळ आणलेलं आहे. खूप खतरनाक निर्णय घ्यायला लागलेले एम-पी-एस-सी आणि त्या निर्णयाच्याच पार्श्वभूमीवर आता काही विद्यार्थी आता सावरले पण असतील. मी तर तसा तयार केलेली आहे साधारणतः जूनपासून. परंतु रॅन्चचं काही काम चालू होतं त्याच्यामुळे मला हे लेक्चर्स खूप जास्त मला कंटिन्यू नाही करता आले. परंतु आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून म्हणा किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून म्हणा, जिथं तुम्ही माझ्याशी बऱ्याचदा जुळलेला आहात, त्या ठिकाणी आपलं हे के-जी बुलेटिनचं जे लेक्चर आहे ते दररोज डेट वाईज लक्षात घ्या. मी काय काय म्हटलंय? डेट वाईज आपण फोल्डर बनवतोय आणि एक फ्री बॅच लॉन्च करतोय. ठीक आहे. फ्री बॅच. ती कुठं? किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती. तुमच्यापैकी भरपूर सगळे विद्यार्थी किरण गुरुजी ॲप्लिकेशन वापरत असतील, तर किरण गुरुजी ॲप्लिकेशनवरती चालू घडामोडीचा जो पार्ट आहे, तो व्यवस्थित एकदा बघून घ्या. मी तर हे YouTubeवरती पण लाईव्ह घेणारच आहे. त्याचा टायमिंग असणार आहे सकाळी 7:30 वाजताचा. म्हणजे सकाळी 7:30 वाजता तुम्हाला के-जी बुलेटिन या ठिकाणी YouTubeवरती झळकलेलं दिसेलच. दुसरी गोष्ट की कधी-कधी सपोज मला लाईव्ह येता नाही आलं, तर मी ते रेकॉर्डेड आधीच करून ठेवेल, की जेणेकरून तुम्हाला बरोबर 7:30 वाजता तुमचं लिंक नाही तोडायची आहे मला कुठल्याच पद्धतीची. कारण जर आता चालू घडामोडीमध्ये जर लिंक तुटली, तर तुमचा बराचसा जो भाग आहे तो पूर्ण डिस्टर्ब होऊन जाईल आणि एक लक्षात घ्या, माझ्या 4 विषयांचा जर अभ्यास माझ्यासोबत तुम्ही केला, सोबत चालू घडामोडीचा सुद्धा अभ्यास तुम्ही चांगला वर्षभर माझ्यासोबत केला, तर तुमचा जवळपास 100 पैकी 65 मार्काचा भाग किंवा वेटेज आपण एकाच ठिकाणी कव्हर अप करायचा प्रयत्न करतोय. आणि म्हणूनच किरण गुरुजी बुलेटिन नावाचं एक आपण नवीन इनिशिएटिव्ह स्टार्ट करतोय. फक्त एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, की सपोज आज 25 तारीख आहे. तर आज घडलेल्या घडामोडी आपण 26 तारखेला घेणार आहोत. म्हणजे त्याच दिवशी फक्त सराव प्रश्न घ्यायचे किंवा प्रश्न घ्यायचे आणि प्रश्नांच्या मार्फत तुम्हाला शिकवायचं. असं आपल्याला करायचं नाहीये. आपल्याला प्रॉपर न्यूजपेपर एनालिसिस, त्या न्यूजपेपर एनालिसिसवरती आधारित असलेल्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी, त्या महत्त्वपूर्ण गोष्टीला आपण एक प्रॉपर फोटो फॉर्मॅटमध्ये आपण देणार आहोत. म्हणजे तुम्ही जर ह्या नोट्स जरी रीड केल्या, तरी तुमचा न्यूजपेपर सोबत जी-एसचा सुद्धा खूप छान अभ्यास होण्याचा किंवा करून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं काय आहे, तर सगळ्यात पहिले किरण गुरुजी ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. प्ले स्टोअरवरती डाउनलोड केल्यानंतर तिथे चालू घडामोडी नावाची एक यशस्वी सीरीज नावाचा एक ॲप्लिकेशनमध्ये एक पॉइंट आहे. कुठं? यशस्वी सीरीज. तर या यशस्वी सीरीजमध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा एक फ्री बॅच दिसेल, की जी बॅच तुम्ही घेऊन सिस्टमॅटिक पद्धतीने अगदी एक दिवसानुसार मंथली तुमचं तिथं फोल्डर तयार होईल. तर मंथ वाईज तुम्हाला तिथं सिस्टमॅटिकली एक कंटेंट त्या ठिकाणी आम्ही ॲड करत जाऊ. YouTubeवरती सुद्धा लाईव्ह होईल. पण YouTubeवरती तुम्हाला स्पेसिफिक असे नोट्स नाही भेटणार. फक्त लेक्चर भेटेल. जर नोट्स हव्या असतील, नोट्स सोबत टेस्ट हव्या असतील, तर टेस्ट सोबत आणखी साप्ताहिकी हवी असेल, त्यानंतर मासिक हवं असेल,
वार्षिकीचा सगळा डाटा हवा असेल तो सगळं तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये मिळेल. आणि विशेष म्हणजे हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. कसल्याही प्रकारचा तुम्हाला या ठिकाणी चार्ज लागणार नाही. कारण की केजी रँच बॅच बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी घेतच आहेत. 4 विषय तुम्ही माझ्यासोबत शिकतच आहात. तर मग हा जो 5वा विषय आहे, तो जर मी तुम्हाला सिस्टमॅटिक पद्धतीने वृत्तपत्र विश्लेषणाच्या माध्यमातून जर तुम्हाला मी सांगितलं, तर त्याच्यातनं काय होईल, तुमच्या इथं 2 गोष्टी होतील. एक तर तुमचं चालू घडामोडी चांगलं होईल. तुम्ही रेग्युलरमध्ये रुटीनमध्ये राहाल. कारण की बघा 2026 मध्ये क्वेशन्स विचारले 2023 चे, 24 चे, 25 चे म्हणजे जनरली 2023-24 चे. मग तुम्ही 2025 पासून तयारी करणारे पोरं, मग 2025 पासून जर तयारी करतायत पोरं, म्हणजे 2023-24 पासून विचारताय म्हणजे आयोग काय करते? आयोग 2-3 वर्षाचा डाटा कव्हर करतो. बरं 2-3 वर्ष मागे तुम्ही गेलात, तर पुढचं 1 वर्ष परत पुढे निघून जाते. त्यामुळं बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात चालू घडामोडीमध्ये, की नक्की वाचायचं काय आणि वाचायचं कुठून? माझं फक्त एवढंच म्हणणं आहे, की तुम्ही वार्षिकी तर वाचा, 2024 ची वाचा, 2025 ची वार्षिकी वाचा. पण त्या वार्षिकीमधून आलेले असलेला भाग आणि चालू घडामोडीचे आलेले जे प्रश्न आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फेरफार दिसतो. जनरली हेच दिसतं कारण की क्वेशनचा जो सोर्स आहे तो असतो न्यूजपेपर. मग न्यूजपेपरचं एनालिसिस जर प्रॉपर पद्धतीने केलं, तर डेफिनेटली सांगतो मी तुम्हाला चालू घडामोडीच्या बाबतीत आणि सोबत चालू घडामोडी करत असतानाच जीएसच्या बाबतीत सुद्धा चांगला स्ट्रॉंग बनू शकतो. आता ही बॅच मी फ्री का घेतोय? ह्याचं एक कारण असं, की बघा चालू घडामोडीबद्दल बरेचसे विद्यार्थी हे थोडेसे नॉर्मलच राहतात. म्हणजे त्यांना म्हणजे बघा एखादा विषय शिकायचा आहे, त्यासाठी ते 3-3, 4-4 हजार खर्च करतात. पण चालू घडामोडीसाठी बरेचसे विद्यार्थी जे असतात ना, ते रेफरन्सबद्दल खूप प्युअर नसतात. दुसरी गोष्ट की चालू घडामोडी हा विषयच असा आहे, की तो दररोज बदलतो. त्याच्यामुळं ह्याच्यातनं एवढंच टार्गेट होईल आणि त्याच्यातून तोच संदर्भ पुस्तक किंवा तेच संदर्भातून हेच येईल असं नाहीये. असं बेसिक नाहीये. आणि तुम्ही चालू घडामोडीचं कुठलंही मासिक बघा, कुठली वार्षिक बघा. प्रत्येक चालू घडामोडीच्या सोबत एक जनरल स्टडीजचा, सामान्य अध्ययनाचा एक भाग दिलेलाच असतो. त्याला आपण जीके पण म्हणू शकतो किंवा जनरल स्टडीज पण म्हणू शकतो. म्हणजे ह्याचा अर्थ, की ज्याचं जनरल स्टडीज चांगले त्याचं चालू घडामोडी चांगली. म्हणून जनरल स्टडीज सोबत आता तुम्ही जर माझ्या बॅचमध्ये आलात केजी रेंजच्या ओके 2.0 मध्ये तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु जर सपोज नाही आला तरी पण तुम्ही किरण गुरुजी ॲप्लिकेशन डाउनलोड करून किंवा YouTubeचा आपला जो चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून सकाळी 7:30 वाजता मी तुमच्यासोबत या ठिकाणी जुळू शकतो. ठीक आहे. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, की चालू घडामोडीचा जो इनिशिएटिव्ह आहे त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या टीमला मी थँक्स म्हणतो कारण की त्यांच्यामुळेच हा इनिशिएटिव्ह कंप्लीट होतोय. ठीक आहे. आणि तुम्हाला सुद्धा थँक्स म्हणतोय कारण की बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मला रिक्वेस्ट केली होती, "सर 2018 ला तुमचं पुस्तक चालू घडामोडीचं तुम्ही बंद केलं. त्याच्यानंतर तुम्ही कधी चालू घडामोडी लिहिलंच नाही." सो परत एकदा ती सुरुवात करायला या ठिकाणी मला मिळते. त्याबद्दल त्या टीमचं सुद्धा, त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ठीक आहे. चला तर आता चालू करूया चालू घडामोडीच्या बुलेटिनचा एक महत्त्वाचा पाठ. रोज लाईव्ह यायचा आहे. हा प्रयत्न नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.